डॉक्टर मला हे विचारायचं आहे की समजा वाईफ ही मेन्स्ट्रेशन सायकलमध्ये आहे, ती पिरियड्सवर आहे अँड इंटमसी म्हणजे हा जो प्रकार आहे त्यावेळेस आपण करू शकतो? मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इंटरकोर्स करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी प्रोटेक्शन वापरणं गरजेचं असतं. कारण की प्रोटेक्शन यासाठी आम्ही सांगतो ते तर इनफर्टाईल पिरियड असतो. पण जर म्हणजे ब्लिडिंग वगैरे वगैरे आपल्या म्हणजे पेनिसला वगैरे न जाता काही इन्फेक्शन कॅचअप न होण्यासाठी आम्ही एक तर कंडमचा वापर करायला सांगतो. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्या पार्टनरला जर पेन होत असेल तर आम्ही अवॉइड करायला सांगतो. जर पेन होत नसेल तर तुम्ही इंटरकोर्स करून काय म्हणजे तुम्हाला काही म्हणजे एन्जॉय करू शकता. पण फर्टिलिटी वगैरे काही दॅट इज अ सेफ पिरियड. ओके. यू कॅन एन्जॉय इन द मेन्स्ट्रुअल सायकल ऑल्सो. हा, पण कारण की जसं तुम्ही सांगितलं की इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून Yes. प्रोटेक्शन हे गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण की तो इम्प्युअर Yes. ब्लड म्हणजे Yes. जो वेस्टेज ब्लड असतो तेव्हा वाईफच्या एक्सक्रीट होतो. Right. तर मग जर समजा इन केस इफ दे हॅपन टू गेट इन टू अन म्हणजे त्यांचं जर इंटिमेसी हे अशा प्रकारचं झालं विच इज विदाउट प्रोटेक्शन, तर असे काही चान्स नाही, आहेत? विथ द रेग्युलर पार्टनर चान्सेस तर इन्फेक्शनचे कमी असतात, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कसं आहे की त्या पिरियडमध्ये आहे ना, तर आपल्या पार्टनरला काही काही पेन होतात, मग तिला ऑर्गॅझम येत नाही. True. मग ऑर्गॅझम न आल्यामुळं काय होतं, केव्हा केव्हा ते ब्लिडिंग बघून किंवा जास्त ब्लिडिंग पण होऊ शकतं आणि त्याच्यानंतर जास्त पेन पण होऊ शकतं. True. तर मी ॲज अ मेडिकली ॲडवाईस करणार की ते 4 दिवस देवांनी रेस्ट करायला दिलेले आहे स्त्रियांना, तर रेस्ट केलेली चांगली आहे. त्या दिवसामध्ये नाही इंटिमेट झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके डॉक्टर. आणि मला हे सुद्धा विचारायचं आहे की जसं IVF आता आपण पाहतोय की हे ट्विन्स म्हणजे आधी तर ट्विन्सच व्हायचे, आता तर ट्रिपलेट सुद्धा पॉसिबल आहे. पण IVFचे केसेसमध्ये आपण ट्रिपलेट जास्त पाहतोय. तर मला हे पण जाणून घ्यायचं आहे की आधीच्या काळी नॉर्मल डिलिव्हरी व्हायची तरी सुद्धा हे ट्विन्स व्हायचे आणि आता IVF मध्ये ट्रिपलेट्स पण होत आहेत. 4-4 बेबी सुद्धा मी ऐकलेत. तर याच्याबद्दल जर तुम्ही थोडा प्रकाश टाकाल. नाही, बघा, नैसर्गिकरित्या जर बघितलं तर प्रत्येक माहवाळीला 2 ओम्स निघतात. हो. तर जे जे आपल्या स्पर्म आतमध्ये आल्यानंतर जे पहिला स्पर्म जाईल एका ओमला चिपकेल, एका ओममध्ये चालेल, तर दुसऱ्या ओममध्ये जनरली म्हणजे जात नाही. तर जसं म्हणजे एक म्हणजे फर्टाईल झालं तर दुसरं एक म्हणजे रिलीज होऊन जातं. तर काय होतं की त्याच्यानंतर मग त्याचा एम्ब्रिओ बनतो. केव्हा केव्हा काय तो एम्ब्रिओ पण स्प्लिट होऊ शकतो. ओके. आणि 2 आयडेंटिकल ट्विन पण होऊ शकतात. बरोबर आहे. किंवा 2 जे ओम असतात दोघांमध्ये स्पर्म चाललं जातं आणि तसे पण म्हणजे ट्विन होऊ शकतात. या 2 गोष्टी असतात. पण IVF मध्ये काय असतं, सगळं आम्ही मॅन्युअली करतो. तर इव्हन ड्युरिंग द एम्ब्रिओ ट्रान्सफर ते थोडं स्प्लिट होऊन जातं. हा एम्ब्रिओ घेतला मी, हा एम्ब्रिओ मी थोडा ट्रान्सफर करतो एका तबगडीमध्ये. तर हा एम्ब्रिओ मी जेव्हा ट्रान्सफर करतो तर याला मी झायगॉट म्हणतो. हे स्प्लिट होऊन जातं, याचे 2 झायगॉट तयार होऊन जातात, 2 एम्ब्रिओ तयार होऊन जातात आणि ट्विन होण्याचे चान्सेस IVF मध्ये जास्त होऊन जातात. ओके. पण मला हे IVF हा असा जो प्रकार आहे ते पण समजून घ्यायचं की बेसिकली म्हणजे काय आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ते टेस्ट ट्यूब बेबी हे वेगळं प्रकार आहे, IVF वेगळं आहे. IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी समजून घेऊ आपण, या इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. हां. आता इन व्हिट्रो IVF कोणी करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे तुम्हाला सांगतो मी. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. IVF एक आहे आणि एक IUI पण आहे. IUI म्हणजे कसं असतं की जर पुरुषाचं जर स्पर्म काउंट जर नॉर्मल असेल पण तरी फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होत असेल तर आम्ही IUI करायचं पण ॲडवाईस करतो. ओके. आणि IVF केव्हा आम्ही ॲडवाईस करतो की जेव्हा स्पर्म खूपच म्हणजे काउंट कमी आहे, ओके. फक्त म्हणजे 20 मिलियनच्या कमी आहे, जे आपल्याला नैसर्गिकरित्या पाहिजे. तर 20 मिलियनचा जर कमी असेल, 1 मिलियन या काही म्हणजे लाखामध्ये असेल, तर आम्ही एकच स्पर्म घेतो आणि ते आम्ही बरोबर त्या दिवशी ओममध्ये आम्ही रिलीज करतो, मॅन्युअली टाकतो आणि आम्ही फर्टिलिटी करून देतो. ओके. तर हे IVFचं म्हणजे चांगलं म्हणजे प्रकार, त्याचे रिझल्ट पण खूप छान आहेत. तर दुसरी गोष्ट की समजा फॉर एक्झाम्पल की फिमेल नॉर्मल आहे, फिमेलला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं नॉर्मल आहे, आणि हा पण नॉर्मल आहे, कोण पुरुष, याचं पण काउंट चांगलं नॉर्मल आहे, तरी यांना म्हणजे फर्टिलिटी होत नाही आहे, कारण यांचं ओमचं आणि स्पर्मचं मिलन होत नाही आहे. तर ते मी आर्टिफिशियली आम्ही IVF सेंटरमध्ये करतो. ओके. म्हणजे दोघांचे त्याला आम्ही IUI बाय हजबंड म्हणतो. आणि याचा एक दुसरा प्रकार असा आहे IUI बाय डोनर. समजा याच्या काउंटमध्ये 0 काउंट आहे, स्पर्म अवेलेबलच नाही आहे, मग आता काय करायचं.
एक तर पूर्वीच्या काळामध्ये मुलं दत्तक घ्यायची, हो. पण आता काय आहे की मिसेस तर नॉर्मल आहे हम्म. आणि याच्यामध्ये स्पर्म काउंट बिलकुल नाही आहे. हा. तर आम्ही काय लॅबोरेटरीमधून त्यांना त्यांचे सगळं विचार करून Consent त्यांचे वगैरे सगळे घेऊन. कॅरेक्टर वगैरे सगळं बघून हा. आम्ही एक स्पर्म सिलेक्शन करतो हा. आणि हे स्पर्म आम्ही IVF मध्ये आम्ही स्त्रियांमध्ये सोडतो. तर ओके. हे IUI झालं, IUI बाय डोनर. ओके. आणि असं पण ऐकलंय IVFच्या ह्या प्रकारामध्ये, कारण की तर प्रेक्षकांना ही खूप महत्वाची गोष्ट ही ऐकून घ्या, कारण की काय होतं, जसं हस्बंड वाईफ झाले आणि समजा काही कारणामुळे हस्बंडचं स्पर्म त्या लेवलचं नसेल की ज्याच्यामुळे बायको कन्सीव्ह करू शकते, तर कन्सेंट घेऊन फॅमिलीमध्येच Yes. कोणाचं तरी कारण Yes. की जेनेटिकली गोष्टी मॅच झाल्या Identified पाहिजे. करून, yes. येस. आणि त्या सुद्धा म्हणजे ते Possible आहे. हॉस्पिटल आय थिंक मेक शुअर करतात Yes, की yes. कोणाला कळता कामं नाहीये आणि Yes. त्या पण नाही, ते तर म्हणजे तितके प्रायव्हसी आम्ही कोणतेही डॉक्टर वगैरे किंवा IVF सेंटरवाले घेतातच. त्यांना माहीत पडू देत नाही कुठलं स्पर्म आहे, कोणाचं स्पर्म आहे, माहीत नाही पडू देत नाही. आणि चौथी गोष्ट याच्यामध्ये येते एक सेरोगेटेड मदर. हो. जर त्याच्याबद्दल तू बरंच ऐकलं असेल हो. किंवा म्हणजे पुरुषामध्ये काही दोष नाही आहे, पण स्त्रियांमध्ये बरोबर ओम रप्चर होत नाही आहेत, बरोबर फर्टिलिटीमध्ये आपलं युट्रस बरोबर नाही आहे किंवा युट्रसमध्ये काही आजार आहेत. अशा वेळेला जर युट्रस जर तिचं म्हणजे प्रॉपर कन्सिव्ह होण्याला अवेलेबल नसेल, हा. तर ते आपण सेरोगेटेडमध्ये म्हणजे एका दुसऱ्या म्हणजे याचं स्पर्म एका दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशय पिशवीमध्ये सोडून तिथं फर्टिलिटी करून नंतर मूलबाळ करून जेव्हा मूलबाळ जन्माला होतं तो हा घेतो. हो. तर एक दत्तक सारखाच प्रकार आहे तो. हो. तर त्याला सेरोगेटेड मदर म्हणतो आपण. तो एक प्रकार आहे. पण याची म्हणजे तादात आपण असं समजा म्हटलं तर मग हे होते का? कारण की कितींदा असं म्हणजे आपण मी तर पिक्चरांमध्ये पाहिलंय. नाही, शाहरुख खानचा सगळ्यात लहान मुलगा तो आहे, सेरोगेटेड मदरचाच मुलगा आहे. हो ना. हा. म्हणजे ते तर म्हणजे ऑब्विसच आहे. Obvious आहे. पण डिस्कशन आपण त्या गोष्टीवर जास्त करत नाही, कारण की Yes, आपण yes. लाईट त्या गोष्टीवर टाकत Yes. नाही. पण आता मूवीज द्वारे सुद्धा ह्या गोष्टीबद्दल आपण खूप अवेअरनेस पाहतोय. म्हणजे IVF झाले किंवा मग आता एक मूवी थोड्या दिवसापूर्वीच मी आय थिंक पाहिली असेल, करीना कपूर आणि Yes, yes, yes. अक्षय कुमार आणि अक्षय कुमार ते त्यांची एक movie सरदारजी ती होते. मला नाव हॅपी हॅपी एंडिंग Happy ending आहे ते. असंच काहीतरी गुड न्यूज गुड न्यूज करून हा मूवी मी पाहिला होता. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ट्रान्सफर होऊन जातात. कारण की त्याच्यामध्ये तर अशी स्टोरी दाखवली डॉक्टर की तिचा जो हस्बंड आहे म्हणजे करीना आणि अक्षय, ते त्यांचे म्हणजे जे स्पर्म्स किंवा काही आपण म्हणतो ते इंटरसेक्ट होत नाहीये आणि त्याच्यामुळे होत नाही, बट ते दुसरे ऑपोजिट पार्टनर्स मुळे ते बेबी तयार झाले. तर मग हे पण असं कॉमन आहे का? रेअरली आपण रिअली म्हणजे मला असं वाटायचं की आपले बॉलिवूडचे जे मूवी ते खूप काल्पनिक असतात आणि फक्त, पण आय थिंक हे सगळं IVF बद्दल तुला एक अजून कल्पना सांगतो की लोकांच्या मनामध्ये सध्या त्याच्याबद्दल कसं झालेलं आहे की आपल्याला 2-3-4 वर्ष मुलबाळ झालं नाही तर सरळ आपण IVF सेंटरला व्हिजिट देतो. हे पण चुकीचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा, एक फक्त आणि फक्त सिमेन एक्झामिनेशन करा. हो. त्याच्यामध्ये पुरुषांचं पूर्ण समजून जातं, पूर्ण गाथा येऊन जाते आपल्याकडे. जर सिमेन एक्झामिनेशन जर नॉर्मल असेल तरच मग स्त्रियांना दाखवा. स्त्रियांची एक्झामिनेशन करण्यासाठी डायरेक्ट तुम्हाला IVF सेंटरला जायची गरज नाही. तुमच्या बाजूला जे काही तुमचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गायनेकॉलॉजिस्ट असतात त्यांच्याकडे जावं, त्यांच्याकडे लॅप्रोस्कोपी आणि सोनोग्राफी करून घ्यावी. त्यांच्यामध्ये काही दोष असतील तर ते बरोबर निवारण करतील, ते बरोबर ट्रीटमेंट देतीलच. पण आता IVF मध्ये कसं आहे की ज्यांचा जास्त जोर आहे ना IVF म्हणजे साठी, म्हणजे त्यांना म्हणजे कसं आहे की खर्च पण जास्त लागून जातो. तर तो वाचवण्यासाठी तुम्ही या सिम्पल टेस्ट आणि सिम्पल बेसिक जर तुम्ही केलं तर मला वाटतं तुमचे खर्च पण वाचू शकतो. आणि डॉक्टर अजून पण अशा गोष्टी आहेत, कारण की हल्ली कारण की लग्न हा खूप मोठा प्रकार झाला. आधीच्या काळी लग्न लवकर करून टाकायचे आणि संसाराला लागायचे, पण आजकाल असं नाहीये, कारण की करिअर, एक्सपेक्टेशन, पार्टनर आपल्याला कसा हवा ते पण खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी म्हणजे वय निघून चाललंय पण आपल्याला परफेक्ट पार्टनर पाहिजे आणि त्यामुळे ती जी एज असते आय थिंक फर्टिलिटीची ती पण जाते. तर मग मी हे ऐकलंय खूप की स्पर्म स्टोअर सुद्धा करू शकतात. पण हे किती फिजिबल आहे किंवा मग स्पर्म स्टोअर करण्याची जी प्रक्रिया आहे ती अजून आपल्या भारत देशामध्ये खूप कॉमन नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही तर काही जास्त कोणाला ॲडवाईस करत नाही. पण आजच्या स्थितीमध्ये हे तू बरोबर बोलते आहे की आज करिअरच्या पाठीमागे लागून आज लग्न थोडं उशिरा होत आहे, म्हणून इन्फर्टिलिटीचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे. आणि मी तुला सांगितलंच की आज म्हणजे WHOनेच जे आपलं सिमेन एक्झामिनेशन जे प्रमाण आहे ते कमी केलेलं आहे. कारण त्यांनी टेस्ट केले असतील
तर कोणाचं आता 40 मिलियन 50 मिलियन पूर्वी आम्ही आमच्या काळात म्हणजे आजच्या 40 वर्षापूर्वी जेव्हा मी सिव्हिल एक्झामिनेशन करायचो तर 110 120 150 मिलियन पण काउंट आम्हाला मिळायचं. पण आजच्या स्थितीमध्ये हार्डली 40 60 70च्या वर आम्हाला कोणाला दिसत नाही. तर आज ते पण प्रमाण घडत चाललं आहे. आणि डे बाय डे मी तुला सांगतो की जसंच आपण आता या युगामध्ये पुढे पुढे जाणार आहे तर इनफर्टिलिटीचं प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. आणि काही देश हा प्रॉब्लेम फेस करतायत. काही देशामध्ये मूलबाळ पैदा करण्यासाठी काही लोक म्हणजे सरकार गव्हर्नमेंट त्यांना पैसे देते. म्हणजे इतकं म्हणजे इनफर्टिलिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. जपानच बघा, तिकडे तर लोक लग्न करायला मागत नाहीये आणि US मध्ये सुद्धा हा प्रकार सुरू आहे. तर मग हा म्हणजे ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट विषय आहे आणि लोक ह्याच गोष्टीला दुर्लक्ष करतायत. पण आणि जसं तुम्ही सांगितलं की अजून भारतामध्ये तो जो स्पर्म रिझर्व्ह करण्याचा अजून जास्त म्हणजे ऍडव्हान्स थेरपी म्हणजे ऍडव्हान्स आलेलं नाही. आणि बायकांसाठी सुद्धा पण असं काही आहे ना की समजा जर त्यांना प्रेग्नेंट आता नाही व्हायचंय पण काही वर्षानंतर जर त्यांनी डिसिजन घेतला आणि जर त्यांनी विचार केला, त्याला एक प्रिझर्वेशन म्हणतो आम्ही, ते पण जास्त कॉमन नाही आहे, त्याचे पण पेशंट कमीच असतात. ओके, पण आहे असं तुमच्या मते हे असं होत आहे आणि काही वर्षानंतर म्हणजे 2 ते 3 वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं याचं प्रमाण वाढू शकतं? तर प्रेक्षकांनो, ही पण अशी कॉन्सेप्ट आपल्या भारतामध्ये आता आली आहे, कारण की हे वेस्टर्न भागामध्ये खूप जास्त पैकी लोक यूज करतात, कारण की सगळ्यांचा फोकस नुसतं करिअर आणि पैसा आणि लाईफस्टाईल झाली आहे. पण फॅमिलीला हे दुर्लक्ष करतात. पण असं नाहीये, कंपॅनियन हे सगळ्यांना हवं आहे, फॅमिली सगळ्यांना हवी आहे. पण आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण हे घेऊन येतोय. पण माझ्या मते तरी असं मला वाटतं की एक सुखी परिवाराने ह्या गोष्टीमध्ये नको पडायला, पण आत्ताचा जो प्रेझेंट आहे तो एन्जॉय करावा. राईट.